नमस्कार, मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना गुड मॉर्निंग। आज आहे वटपौर्णिमा आणि सर्व सुवासिनींना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही आमच्या इकडे वट पूजायला जात असतात, त्याच्यामुळे आम्हाला पण जायचे आज वटाची पूजा करायला। त्याच्यासाठी मला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा पण करायचा आहे, डोक्याला केसांना लावायला। मग आमच्या इथे मोगऱ्याचे पण झाडं लावले आम्ही, ते मी आता फुलं वगैरे तोडून आणते। आणि परत एकदा सर्व सुवासिनींना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला, मी आता मोगऱ्याचे फुलं वगैरे सर्व तोडून आणते। वटपौर्णिमा असल्यामुळे मी आमच्या पोर्चमध्ये सुंदर अशी वटपौर्णिमा स्पेशल रांगोळी पण काढली आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, सुंदर अशी रांगोळी पण काढले। एवढं काही खास झाड नाही आहेत, पण मी छान असं प्रयत्न केलाय काढायचा। हे बघा, घंगाळ पण ठेवलंय आमचं, दररोज जे ठेवतो तेच ठेवलंय। आणि वटाचं झाड पण काढलंय, वटपौर्णिमा स्पेशल नाव पण टाकले। आणि इथे आमचं उमऱ्यामध्ये दररोजचं रुटीन जे असतं ते स्वस्तिक वगैरे काढायचं, ते पण काढून झाले। इकडच्या पण उमऱ्यामध्ये काढले आणि इथे मस्त अशी सुंदर रांगोळी वगैरे काढली आहे। चला, मी आता मोगऱ्याचे फुलं तोडते। आमच्या 3 ठिकाणी आम्ही मोगऱ्याचे झाड लावले। इथं एक आहे आणि इकडं पण एक लावले, अजून एक आहे, दाखवते। हे बघा, इथे पण आम्ही मोगऱ्याची झाडं लावली। मी आता फुलं तोडून घेते सर्व। खूप सारे फुलं पण आले मोगऱ्याच्या झाडाला। चला, या झाडाचे तर सर्व फुलं तोडून झाले, खूप सारे फुलं पण निघाले। आता दुसऱ्या झाडाची तोडूया। चला, आता या झाडाचे पण तोडून घेते मी एक एक करून सर्व फुलं। त्याला पण खूप आले आणि बाहेर तर खूप वार सुटले आज। त्याच्यानंतर मी मोगऱ्याची फुलं तोडून झाले आणि इथे आबोलीचं पण झाड आहे आमच्याकडे, त्याचे पण फुलं तोडायचे मला। गजऱ्यामध्ये ती पण छान दिसते आणि त्याच्यामध्ये ती पण फुलं तोडते। मस्त असं पूजेचं ताट वगैरे केलंय आता आम्ही। आणि इकडे आत्याची मेहंदीची तयारी चालू आहे अजून। आत्या आवडत आहे, झालंय आवरून आत्ताच। कशी दिसते मी? मस्त अशी तयार झाली मी आता। त्या पण मस्त असे तयार झाले। सियाला पण जायचंय। कुठे जायचंय सियाला? इथे जवळच वट पूजायचंय आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही पायीच जाणार आहे आता। चला, काकी जाऊ। राधा काल गेले होत्या ना, परवाच्या दिवशी घरी गेले होते आणि काल लगेच परत आले। कसं दिसतंय आंघोळी? छान दिसतंय ना। चला, आता आम्ही चाललोय पायी सगळे, आत्या आम्ही तिथे पोचलो। आणि ज्या सुवासिनी पण आल्या होते तिथे वट पूजण्यासाठी, त्याच्यानंतर त्यांच्या पाया वगैरे पडलो आम्ही। आणि लगेचच आत्याला पूजा करायची होती, मग आत्या लगेच पूजा करायला बसले आता इथे। आत्याची चालू आहे इथे पूजा, त्या वडाला हळद कुंकू व्हायला आणि त्यांनी पण त्यांच्या कपाळाला हळद कुंकू लावले। त्यानंतर फुलं वगैरे वाहिले। इथे गहू आणले होते, गव्हाची ओटी वगैरे भरावं लागती, ती ओटी भरली त्यांनी। चालू आहे पूजा आता त्यांची झाली की लगेचच
काकी पूजा करणार आहे। चला आता काकी बसले पूजा करायला। काकीची पूजा चालू होती आणि मला पूजा करायची होती। मम्मी उभे होते तिथे, आत्या पण उभ्या होत्या आणि इथे इतके खूप दाट झाड होतं आणि वडाचं झाड छोटं होतं पण खूप छान होतं। त्याच्या साईडने लगेचच आंब्याचे पण झाडं होते। काकीची पूजा झाली आणि मी पण पूजा करायला बसले। आता पूजा करून घेते, हळद कुंकू लावून घेते कपाळाला। त्यानंतर वडाला पण हळद कुंकू लावले आणि अक्षता वाहिला। त्यानंतर फूल पण वाहून घेतलं आणि मी इथे वस्त्र बनवून आणले होते ते पण वडाला वाहून घेतले। पूर्ण पूजा करून घेते मी आता। नंतर माझी पूजा करून झाली आणि काकी आता वडाला फेरे मारताय। 5 फेरे मारावं लागतं आणि इथे थोडंसं वड खालीवर जागा होती त्याच्यामुळे पटापटा मारता पण येत नव्हते आणि काकीचं चालू आहे आता 5 फेरे मारायचं काम। काकीचं झालं आणि लगेचच आत्या पण मारते आता 5 फेरे। आत्याचं झालं आणि लगेचच मी पण 5 फेरे मारायला गेले आता। आणि एकतर आज हवा पण खूप सुटलेली होती। तर आमची पूजा करून झाली आहे आणि आमची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये। सर्वांनी मस्त राहा।